अय पोरा बोरीनो, अरे लवकर कमेंट करून सांगा हे फुल कोणला द्यायचं आणि कोणला नाही. आज आहे ना भाऊ, या गाय मी उठलो नाही त्याच लगेच खायला झोपलेल्या होत्या भाऊ. आणि मी मस्त गणित 2चा पेपर असून आबाद झोपून राहिलेलो होतो सकाळी सकाळी. पण घरच्याने 4-5 शिव्या दिल्या आणि डायरेक्ट मला वावरात घेऊन आले फुलं तोडायला. इथं तर माझ्या आधी 120च्या स्पीडने दोघं जण आधीच फुलं तोडीत होते. मग काय विषयच नव्हता, डायरेक्ट 42ची स्पीड लावली आणि डायरेक्ट रापा फुलं तोडून मग निघालो होतो घरी. 42 वाल्यांनो लवकर कमेंट करून सांगा रे कोणाला द्यायचं ते फुल. आज 10वी वाले पाहुण्यांचा डायरेक्ट आहे ना गणित 2चा पेपर होता बरं का. या पाहुण्यांनी तर रोजच्या सारखं आज गाडीचे आरशे खोलून टाकले होते भाऊ. काय विषय काय नाही काय नव्हे रोजचा. मी व्हिडिओ काढतो तो हे दोघं पंटर मस्त मागून डोकू राहिली. मग नंतर कळलं त्याला म्हणलं अरे डायरेक्ट व्हिडिओ मध्ये जाणार तुम्ही काय अशी करीता काय नाही. या पोराला म्हणलं धर माझ्याकडून तुला पट्टी, तर त्यो नाही हो, त्याला दुसरंच काहीतरी लागत होतं. पोरं काय घरी अभ्यास करते नाही ते येऊनच आम्हाला दाखवता का आम्ही अभ्यास करू राहिलो. अरे काय लाभन कशाला दाखवते आम्हाला ते बरोबर आहे का नाही. अरे भाऊ असं नाही करायचं पण यायला भाऊ घरी माझे सगळे फुलं तोडून झाले असते माहिती का. इथे आम्हाला उन्हातच बसवलं, त्याच्यापेक्षा मी घरी फुलं तोडून निवांत आलो असतो राव. बरं जाऊन द्या, एक लाईन तोडली तेच लय भारी, कारण की आपलं फुलं तोडायचं थोडा दान वाचलेला जाज नाही का. 10वी वाल्या पोरा पोरींनो कमेंट करून सांगा तुम्ही गणित 2चा पेपर किती मार्काचा लिहिला हो. आणि मला पटन असे मार्क सांगा, नाही तर कोणी सांगा 40 मार्काचा लिहिला, कोणी सांगा 35 मार्काचा लिहिला. कारण प्रश्नपत्रिकेतली मी फक्त ना गाळलेली पहिली रिकामी जागा सोडून आलेलो आहे, त्याच्यामुळे विषय हार्ड झालेला आहे. पेपर सुटला जेवढी राधामध्ये गुरुवारच्या बाजारला गर्दी नसली का तेवढी डायरेक्ट बोर्डाचा पेपर सुटल्यावर गर्दी राहते. मग किती विषय हार्ड. मग असा स्टॉपचा विषय बाणस हादरी समजायला फॉलो करून ठेवा रे.